नमस्कार, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मुलांना थालीपीठ खायचे होते, पण थालीपीठची भाजणी माझ्याकडे नव्हती। तर आता दिवाळीला चकलीची भाजणी केलेली होती, तर तेच भाजणीचं पीठ मी इथे 2 ते 2.5 वाट्या घेतले होतं आणि त्यामध्ये मी किसलेलं गाजर, किसलेली काकडी, मिरची बारीक चिरून, कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घातला। आता कोथिंबीर नव्हती माझ्याकडे म्हणून कोथिंबीर मी नाही घातली, पण भरपूर कोथिंबीर घाला तुम्हाला करायची असेल तर छान होतात। आणि त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, हळद, धणा पावडर, गरम मसाला घातला आणि जसं लागेल तसं पाणी घेऊन हे असं पीठ तयार करून घेतलं थालीपीठासाठी। आणि मग पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आणि तुम्हाला जर चालू पॅनमध्ये करायचं नसेल तर तुम्ही कापडाला एखाद्या ओलं कापड घेऊन त्याच्यावर पण असे थालीपीठ थापून डायरेक्टली पॅनमध्ये टाकू शकता। तर हे असे थालीपीठ मी हाताला पाणी लावून थापून घेतले, मध्ये गोल म्हणजे थोडेसे होल केले आणि त्यामध्ये तेल घातलं आणि मग झाकण ठेवून मस्त खालची बाजू खरपूस होईपर्यंत थालीपीठ शेकून घेतला आणि पुन्हा त्याच्यावर मी झाकण ठेवलं आणि पुन्हा दुसरी बाजू देखील खरपूस मस्त एकदम भाजून घेतली। तर हे थालीपीठ खूप टेस्टी झालेले आणि मुलांना पण खूपच आवडले। तर आणि थालीपीठाच्या भाजणीची सविस्तर रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते, तर तुम्ही ती देखील पाहून थालीपीठ भाजणी तयार करू शकता। तर हे असे खरपूस दोन्ही बाजूंनी थालीपीठ तयार करून घेतले। तुम्ही दही सोबत खा, चटणी सोबत खा किंवा सॉस सोबत खा, खूप छान लागतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब